मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत। साहित्य अकादमीच्या शिफारशीनंतर केंद्रीय गृह मंत्रालयानं महाराष्ट्र सरकारला त्यांचं अधिकृत मत विचारलंय। महाराष्ट्र सरकार येत्या मार्च महिन्यात याबद्दलचा आपला अहवाल सादर करणार असल्याची माहिती मिळते। मराठी अभिजात भाषा समितीनं याबद्दलचा आपला अंतरिम अहवाल राज्य सरकारला 8 जानेवारी रोजी सादर केलाय। अंतिम अहवाल ही समिती मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सादर करेल असं कळतंय। त्यानंतर महाराष्ट्र सरकार हा अहवाल केंद्रीय गृह मंत्रालयाकडे पाठवेल आणि त्यानंतर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यायचा की नाही याबाबत केंद्रीय गृह मंत्रालय आपला निर्णय घेईल आणि तो साहित्य अकादमीला कळवेल। आपल्याला काही माहिती हवी असेल तर इंटरनेटवरचं हमखास ठिकाण म्हणजे विकिपीडिया। या विकिपीडियावरची माहिती मराठी भाषेत उपलब्ध व्हावी आणि त्यातून मराठी भाषेचा प्रसार व्हावा यासाठी तंत्रज्ञानाचे अनोखे प्रयोग सध्या सुरू आहेत। मराठी विकिपीडियाला यावर्षी 10 वर्ष पूर्ण होत आहेत। पाहूयात एक रिपोर्ट। मराठी विकिपीडिया मुक्त ज्ञानकोश। इंटरनेटकरांना मराठी भाषेतून माहिती मिळावी म्हणून गेली 10 वर्ष विकिपीडिया नावाचा हा ज्ञानकोश आकाराला येतोय। त्यासाठी पुढाकार घेतलाय IITचे शास्त्रज्ञ राहुल देशमुख आणि त्यांच्या टीमनं। आज मराठी विकिपीडियामध्ये सर्वसाधारण 38,000पेक्षा जास्त लेख उपलब्ध आहेत। पानांची संख्येचा विचार केला तर तो 1.25 लाखाच्या वर गेलेला आहे। महाराष्ट्रात जिथे इंटरनेटची सोय नाही तिथे विद्यार्थ्यांसाठी मराठी विकिपीडिया सीडीवर उपलब्ध करून देण्यात येतोय। गेली 2 वर्ष हजारो विद्यार्थ्यांपर्यंत मराठी विकिपीडिया पोहोचलेला आहे। आमच्या असं लक्षात आलं की शाळा कॉलेजांमध्ये संगणक प्रयोगशाळा उपलब्ध आहे, तिथे कम्प्युटर्स अवेलेबल आहे, पण कम्प्युटरमध्ये जर आपल्याला विकिपीडिया पाहायचं असेल तर इंटरनेट कनेक्टिव्हिटी अवेलेबल नव्हती। म्हणून आम्ही विकिपीडिया संपूर्ण CD वर पोर्ट केला आणि CD वरून विकिपीडिया विद्यार्थ्यांना उपलब्ध करून जर दिला तर तो महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यातल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचता येईल। त्या मुक्त ज्ञानकोशात चित्राची किंवा फोटोची जोड देण्यासाठी हा फोटोथॉनचा प्रयोगही यशस्वी ठरतोय। आता तर फोटोथॉनवर आपल्याकडील फोटो, ग्राफिक्स, चित्र दान करायला अनेक जण पुढे येत आहेत। फोटोथॉनचा प्रसार कसा करावा, फोटोथॉनसाठी जास्तीत जास्त लोकांना जागरूक कसं करावं, फोटो कसे अपलोड करावेत मराठी विकिपीडियावरती, त्याची शिकवण द्यायची। शिकवण म्हणजे कसे अपलोड करायचे, त्याच्या प्रोसेस काय आहे आणि लोकांना सोप्या पद्धतीने अपलोड कसे करता यावे यासाठी मदत केली मुलांना। मी स्वतः ॲज अ ग्राफिक डिझायनर असल्यामुळे मी माझे काही ग्राफिक्स फोटोथॉन ह्या उपक्रमात दान केलेले आहेत। 24 फेब्रुवारी ते 4 मार्च दरम्यान फोटोथॉनच्या माध्यमातून तुम्ही फोटो पाठवू शकता। मोबाईल किंवा कम्प्युटरवरून फोटोथॉन सहज सोपं वापरता यावं म्हणून विकीशेअर आहे, यावरूनही तुम्ही फोटो अपलोड करू शकता। त्यासाठी विकीशेअर हे सोशल नेट ऍप्लिकेशन या IITinsनी तयार केलंय। हे ऍप्स वापरायला YouTube आणि Facebook इतकंच सोपं आहे। गेल्या 10 वर्षांमधला विकिपीडियाचा प्रवास भाषांतरापासून सुरू झाला। आज हा ज्ञानकोश सामान्यांपर्यंत सोप्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून पोहोचतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भटसह रोहन कदम, IBN लोकमत, मुंबई। यानंतर या बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबणार आहोत। अचूक बातमी, ठाम मत, पहा फक्त IBN।